माझं नाव डॉक्टर सुप्रिया फुलारे दुधाळ. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अंतरंग नावाचं हे एक्झिबिशन सुरू आहे. गॅलरी नंबर 4 मध्ये 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत एक्झिबिशन खुलं राहणार आहे देवींसाठी सगळ्यांसाठी. तुम्ही सगळ्यांनी आणि हे एक्झिबिशन नक्की बघा. अंतरंग म्हणजे काय याची थीम मी तुम्हाला एक्सप्लेन करते. अंतरंग म्हणजे मनात उठणारे जे तुमचे तरंग असतात, म्हणजे ते जे रिफ्लेक्ट होतात त्याला अंतरंग असं म्हणतात. सो माइंड टू सोलची जर्नी आहे आणि माइंड टू सोल म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. माइंड सोल आपण जे थॉट्स मनामध्ये आणतो तर ते सगळे कसे रिफ्लेक्ट होतात. माइंड टू सोलच्या जर्नीमध्ये जेव्हा तुम्ही विचार करणार तेव्हा एनर्जीज असतात आपल्या वर्ल्ड, म्हणजे निसर्गामध्ये खूप साऱ्या एनर्जीज आहे किंवा खूप सारे एलिमेंट्स आहेत. तर त्या एलिमेंट्सचा वापर कसा या पेंटिंगमध्ये झालेला आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सो 4 तत्व आहे: पृथ्वी, वायू, जल. तर ह्या सगळ्या तत्वांमध्ये जेव्हा वॉटर एलिमेंट येतो तेव्हा ब्लू कलर येतो, जेव्हा स्काय एलिमेंट येतो तेव्हा ब्लू कलर येतो. आणि ज्या वेळेला तरंगांचा एलिमेंट मी टाकायचा प्रयत्न केला आणि निसर्गाशी त्याला जेव्हा मी निगडीत असं दाखवलं तेव्हा मी फक्त येलो कलर आणि ग्रीन आणि ऑरेंजच्याच कलर्समध्ये कंपोजिशन करण्याचे प्रयत्न केलेला आहे. सो याच्यामध्ये माइंड टू सोलची जी जर्नी असते तर हे बेसिकली माइंडमध्ये येणारे जे थॉट्स आहेत ते हे आहेत. आणि तुमचं डोक्याचा केंद्रबिंदू हा आहे जिथनं तुम्ही विचार करता, मेंदूचा. आणि तिथनं हे तरंग असे उठतायत आणि हे निसर्गात हे होतात. म्हणजे आपण एखादा थॉट विचार करतोय, जसं म्हणतात ना युनिव्हर्स तुमचं सगळं ऐकत असतो. सो युनिव्हर्समध्ये एखादा जर तुम्ही थॉट टाकला की मी सक्सेस होणार आहे किंवा मला सक्सेस मिळणार आहे, तर जितकी आपण पॉझिटिव्हिटी देणार आहोत तसंच आपल्याला युनिव्हर्स थ्रो बॅक करतं. सो हे जे माइंड्स आहे, माइंड मधले जे विचार आहेत, तरंग आहे, हे असे युनिव्हर्स मध्ये निसर्गामध्ये मिक्स होत आहेत आणि त्या विचारातनं एक नवीन पालवी फुटते काम करण्यासाठी. ती पालवी तुम्हाला नवीन जे एक झाड आहे, छोटस रोपटं पालवी फुटते, ती तुम्हाला एनर्जी देते पुढचं काम करण्यासाठी. सो हे रिबर्थशी किंवा बर्थशी सुद्धा याला कनेक्ट करता येऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये एस्पेशली हा जो पॅच दाखवलेला आहे इथे टेक्स्चर वर्क केलेलं आहे मी खूप सारं. आणि हे जे ट्रायंग्युलर जे एलिमेंट दाखवले आहेत ते कॅल्क्युलेशन्स ऑफ दी लाईफ आहे की तुमच्या मनामध्ये किती तुम्ही स्पिरिच्युअल असणार किंवा किती तुमचे थॉट्स आले किंवा किती तुम्ही निसर्गाशी जरी निगडीत असेल तरी पण तुम्हाला त्यामध्ये कमर्शियल एक अँगल असतो प्रत्येकाचा विचार करण्याला. फक्त चांगला विचार करून किंवा फक्त चांगलं हे करून चालत नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. आणि हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत लाईफचे ते सगळे ह्याला कोनिकल म्हणजे जॉमेट्रिकल ह्याच्यामध्ये दाखवलेले आहे, जेणेकरून ते तुम्हाला कायम डोक्याच्या वरती तुम्हाला सारखं सांगत असतात की तुम्हाला सतत कार्यशील राहायला पाहिजे. कारण हे जर कॅल्क्युलेशन्स तुम्हाला लाईफचे बसवायचे असतील तर त्याच्यासाठी नुसतं ह्या तत्वांची नाही तर बऱ्याचशा गोष्टींची पण गरज असते. सो अशी ही थीम आहे. आणि एस्पेशली यामध्ये हा जो बर्थ घेणारं जे झाड आहे, म्हणजे काम करण्याची तुमची प्रवृत्ती, इतकं तुम्ही केलं पाहिजे तर तुम्हाला काहीतरी मिळेल लाईफमध्ये, हा कन्सेप्ट इथे मांडण्याचा प्रयत्न. या एक्झिबिशनचं कालच उद्घाटन झालं आणि मी आज बघते आहे. तर यातली जी कल्पना आहे ती मला फार आवडली. म्हणजे नेचरशी आणि आपल्या मनाशी जुळलेलं हे एक नातं असं मला वाटतं. तर यातली मला बरीचशी पेंटिंग आवडली आणि हे पेंटिंग पण मला खूप आवडलं. आणि अशाच आणखी एक कल्पना प्रियाला सुचत जाव्यात आणि आणखी तिचे एक्झिबिशन व्हावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करते.